आम्ही जेव्हा गावाचं व्यवस्थापन म्हणतो ते व्यवस्थापन करताना सगळ्या घाणीचा जर विचार केला आपण, शेणाची घाण त्याचं नियोजन व्हायला पाहिजे, मानवी विष्ठा याचं नियोजन व्हायला पाहिजे, कारण त्याच्यातूनच सगळे आजार होतात. घन कचरा आहे ओला किंवा कोरडा त्याचं मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. पाण्याचं सांडपाण्याचं नियोजन व्हायला पाहिजे, तर पावसाच्या पाण्याचंही नियोजन झालं पाहिजे. पाणी जर दूषित झालं असेल, हरित क्रांतीच्या वेळेस ती गरज होती, जर दूषित झालं असेल तर ते पाणी शुद्ध झालं पाहिजे. आणि तेही अशा पद्धतीने झालं पाहिजे की जे गावाला उपलब्ध आहे, गावातल्या लोकांना सहज कळेल असं. म्हणून आम्ही त्याच्यावर काम करायला लागलो. जेव्हा आम्ही विचार केला की कोरड्या कचरा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे ओल्या कचऱ्यापेक्षा, गावातली लोक रोज भाजी खाऊ शकत नाही, हिरवी भाजी खाऊ शकत नाही, तेव्हा ओला कचरा त्यांच्याकडे फार कमी आहे. असेलही तरी तो गायींना खिलवा. कोरडा कचरा खूप आहे, शेतातून निघणारा आणि काडी कचरा पालापाचोळा. मग आम्ही कॅल्क्युलेट करायला लागलो की भारतात लाकडावर स्वयंपाक करणारे किती लोक आहेत. आणि गॅस किती लोकांना पुरवतो आपण? 10.3% आता आहे, थोडंसं आता एक 6% वाढलं आहे. म्हणजे बाकीचे लोक लाकडाशिवाय त्यांना पर्याय नाही. किमान 60-65% लोक असे असतील की आजही लाकडावर स्वयंपाक बनवतात. मग एका दिवसाला लाकूड किती लागतं त्यांना? 20 ते 25 किलो लाकूड लागतं. यूपी आणि त्या साईडला गेलं म्हणजे हिवाळ्यात त्यांना दुप्पट लाकूड लागतं, गरम पाणी करायला, घर गरम ठेवायला. मग जर 20 कोटी कुटुंब रोज 25 किलो ॲव्हरेज जर लाकूड वापरत असतील तर किती किलो झालं? कोट्यावधी लाकूड झालं. त्याला जर झाडात रूपांतर केलं तर 2 ते 2.5 हजार झाडं रोज लागतात गावात स्वयंपाक करायला भारतात. एवढी झाडं रोज आपण लावू शकत नाही. आणि मग ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली कार्बन डायऑक्साईड आणि याच्यासाठी प्लांटेशनसाठी आपण सगळे ग्लोबली पैसा देतात. आणि आपल्याला 2 ते 2.5 हजार झाडं रोज लागतात. त्याच्यावर सोल्युशन दिल्यानंतर त्याच्यावर आपण विचार करत नाही. म्हणून हे जोर धरतो आम्ही सरकारला की याच्यावर विचार करा. आहे आपल्याकडे, कारण हाच कचरा कुठेतरी घाणीमध्ये रूपांतर होतो आणि मग रोगराई देतो. म्हणून तशी एक चूल केली, ज्या चुलीमध्ये या कचऱ्यापासून स्वयंपाकही होतो आणि कचऱ्याचं कन्व्हर्शन कोळशामध्ये होतं. तेव्हा एक तर पर्यावरणाच्या दृष्टीने फार उत्कृष्ट आहे ती चूल. जेव्हा शेणाचं नियोजन आम्ही करायला लागलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईड भारतामध्ये किती शहरांमध्ये प्रॉब्लेम आहे. मोठ्या शहरांमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, तिथे वाहनं खूप मोठ्या प्रमाणात चालतात, पण गावागावातून मिथेन चाललाय हवेत. शेणातून मिथेन चाललाय, ओपन डेफिकेशन मधून मिथेन चाललाय. आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा 20 पटींनी डेंजरस आहे. 23% पटींनी म्हणतात, 23 टाइम्स, पण आपण 20 पटींनी डेंजरस. तो असाच चाललाय हवेत.